नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता आम्ही चाललेलो फिरायला. तर आता इथे एअरपोर्टवर आहे, आमची फ्लाईट आहे, सकाळी 6 वाजता आहे. आता आम्ही इथे असंच फिरत आहे. बघा इकडे पेन वगैरे पेन आहेत. गायची ते बिअर शॉप बघा कसं आहे. आपलं इथं काच फुटलंय, तिथं काच फुटलंय. हे बघा कसं आहे बिअर शॉप आहे. काय आहे इथं? झूट काय झूट झूट कॅमेरा वगैरे आहेत काय का? मोबाईल कवर्स, मोबाईलचे कवर आहेत इथं बसल्यात. एंट्री करून जाऊन यावं. कोणाला इथं केस कापत असेल तर इथं येऊ शकता. एअरपोर्टवर आहे अक्षरा एअरपोर्ट ना सर. 3,500 रुपये केस कापत. आपली 50 मध्ये केस कापून भेटेल. आपली भारी केस कापून भेटतात. आपल्या 100 मध्ये काम होतंय, 50 मध्ये काम होतं. इकडे 3,500, इकडे 3,500. समोसा किती? 100 रुपयाला. 100 रुपयाला एक समोसा आहे. पाण्याची बॉटल 160 रुपयाला आहे. काय आमची मामी आहे, ही चंगार मेंगार आहेत आमची. काहीच कंटिन्यू करत राहा तुम्ही. आता तुम्हाला मी इथे विमान असतं तिथे भेटू आपण. कंटिन्यू राहू व्लॉगमध्ये आपल्या. देखो हाँ, अच्छा किया आपने वीडियो रिकॉर्ड किया. ये ब्लॉग डालने थे. ओ यार, ऐसे आपने सिलाजी डाला ना, ये डिजॉल्व होगा. देखो पूरा पानी, इसको ऐसे पीना, चाय जैसे, दूध जैसे. अगर आपको हेल्दी बनना है इस सिलाजी को दूध चाय में पियो सोने के टाइम. अगर आपको अपना फैट कम करना है इसको सुबह गर्म पानी में पियो, नींबू डाल के वजन कम होगा. पियो, देखो मजा से आराम से पीना. पियो यार, क्या डरते हो? का पत्ता. हाँ, अगर किसी को ना, अगर आपको हमारा सामान चाहिए ना, हमारी शॉप का नाम है नूर मोहम्मद भट्ट. ये शॉप सिंस 1947 से NH44 है. हमारा अपना वेबसाइट भी है. आप कभी भी मुझे कॉल कर सकते हो, व्हाट्सएप कर सकते हो. आपको ये एड्रेस मिलेगा, आप आराम से घर से मंगवा सकते हो. नूर मोहम्मद भट्ट, ठीक है? ओके ओके ओके. आप खुश. तंत्र पतन के साथ मिलेगा सामान. और वो पैकेट कैसे दिया मैडम? वो 400. ये मिलेगा आपको आधा किलो 350 का. पता है किधर ठिकान तुम? ये पामपुरा पड़ता है यहाँ पे. अभी यहाँ पे सैफरान रहता है और केसर वगैरह मिलता है यहाँ पे. तो ये एक बहुत बड़ी फेमस जगह है यहाँ पे, पामपुरा बोलते हैं इसको.
नेशनल हाईवे एंड NH44 हाईवे है ये। यहाँ से पूरा जम्मू टू कन्याकुमारी, जम्मू कश्मीर टू कन्याकुमारी ये रास्ता जाता है। तो अभी हम सीधा पहलगाम की तरफ जाते हैं, मिलते हैं पहलगाम में। हाँ ठीक चलो है। चला गाईज पेलगाम में मिळते अब. इकडे बघा कंटिन्यू करत राहा असंच पुढे, अजून खूप काय बघायचे तुम्हाला. गाईज आता इथं आम्ही उतरलेले रस्त्याला, इथे सफरचंदची झाडा बघायला आणि त्याला सफरचंदच नाही. आलो खायला मस्त सफरचंद, पण काय नाही आहेत त्याला तारं घाले लटकवलं. हे बघा कशी आहेत आपले गाणी. गाईज आता आम्ही रेडी झालेले इथे मस्तपैकी सकाळी. गुड मॉर्निंग गाईज. खूप छान व्ह्यू आहे इथे बघू शकता. आता आम्ही नाश्ता करायला जाणार थोड्या वेळात, दाखवतो तुम्हाला. हे बघा मामा आहे माझा प्रज्वल. मी मामे. कॉफी प्यायची मामे कसा काय व्ह्यू कसा वाटतं तुला? मस्त खूप छान आहे. खूप छान. चला पुढे भेटू. आता नाश्त्याला आलेलो आहे. इथे बघू शकता, तुम्हाला दाखवतो काय काय नाश्त्याला. इथे डिश वगैरे आहे, चहा आहे. चहा आपल्याला इथे छोलेपुरी आहे. इथे काय पोहे पोहे आहे तिथे. मॅगी आहे. हे काय पुरी पुरी. हे कसं काय ब्रेड गरम करायची मशीन आहे ना. हे ब्रेड आहे, अमूल वगैरे जाम. हे काय ऑमलेट येतील. इथे ऑमलेट येतील. आता सगळे आमची मंडळ आहे बघा इथे. बाहेर बघा हात धुवायला. खूप थंडी आहे इथे, बेकार काम आहे सगळा. बाहेर पण निघूशी नाही वाटत. इथे रूम आहे आमचा. आता आम्ही चाललेलो फिरायला मस्त. आता बस आली आमची, ड्रायव्हरला फोन केला आलाय. आता कोणते कोणते पॉइंट आहेत तिथे जाऊ आम्ही. ड्रायव्हरला माहित आहेत कुठे कोणते पॉइंट आहेत, आम्हाला काय माहित नाही एवढं. तिथे भेटू आपण स्पॉटवर. चला गाईज. बेताबवाडीला आलेले गाईज. आणि आता वेल्लेमध्ये तिथं तिकीट वगैरे काढलंय. इकडे बरफ बघा कसं आहे याच्यावरचे. इकडे नाही बघ गाईज नुसतं बरफ 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 आहे. खूप थंडी आहे गाईज. आता बरफ बघायचं बरं होतो, पण ते आता आम्हाला फोटो काढण्यामध्ये आम्ही वेस्ट घालवला. टाइम लॉगच नाही शूट करायला वाटलं. बरफ 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 गेलाय आमचा. हे समोर पण नुसतं बरफ बरफ बरफ. हे आमच्या माणसा गाड्यांच्या चालल्या, सगळी माणसा गाड्यांच्या चालत. त्यांचं आम्ही बेताबेलीवरून निघलोय. आता कुठे आरुवेलीला निघलोय. तिथे आता निघू ना पुढे. आता भेटू. चला किती सुंदर आहे इथे. लय बेकार आहे, लय मजा येते इथं. थंडी नाही वाजणार इथं जास्त. फार बघा आता काय व्ह्यू आहे. नदी बघायला आलोय. हे भास्ता डॅम आहे. भास्ता डॅमची नदी आहे इथे. तर भास्ता डॅमला मासे वगैरे आम्ही थोडे पकडलेत. आता जाऊ बाकी डिक्की भरले माशांच्यात. आता जाऊ कवडासला शिजवायला. तर कवडास वरून शिजून आले. कवडास वरून शिजून. मामा आपले कसं काय मच्छी किती पकडलेले आहे पण ते सांग.
किती गोणी भरल्यात जास्तीत जास्त 4 ते 5 टन मच्छी भरलेली आहे आम्ही. आता कॅरेट भरलं 40 टन मच्छी झालेली आहे हा. सध्यापैकी. आता लिमिट क्रॉस झालाय मस्तीचा शीतळ लास्ट इथे जरा इथे आता चिंबोऱ्या पकडायची सोय चालू आहे. चिंबोऱ्या काही त्यांना हातात भेटत नाही. चिंबोऱ्यामध्ये पावड्यामध्ये चिंबोऱ्या वाकरायला घेतल्या दर कोणी टाक नुसते गोणी भारीत घेतल्या चिंबोऱ्यामध्ये. बघू आता किती. बरं बांधला तिकडे बरं आहे ना डोंगरातून बरं बांधव चिंबोऱ्या फ्रेश राहायला. बघू शकते चिंबोऱ्या यांना काही चिंबोऱ्या काही सापडतच नाही. कोशिश व कोशिश चालू आहे त्यांची मोठे. हे बडी इथे झोपाळा मस्त पिके काय एकदम नो टेन्शन आहे इथे. आयटम बिटमचा काय टेन्शन येणार नाही. काय नाही आयटम कोणला Itemच नाही तर काय कोण tension असेल तर आयटमच नाही ते टेन्शन आयटम कुठलं. ही बघा ही कशी आहे आमची टिंबले टिंबलेने ते टाऊन 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 करते. गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही तळेगाव म्हणून निघलोय. पॅकिंग वगैरे झालंय सगळी. आता पुढे श्रीनगर. आता श्रीनगरमध्ये ते हॉटेल दुसऱ्या हॉटेलला आम्ही शिफ्ट होणार आहे. तिथल्या हॉटेल आता निघलो एकदम पॅकिंग वगैरे झालेली आहे आमची. आता सगळी निघलेले आहेत माणसं आमची बसमध्ये. चला केशरच्या बागेमध्ये. बघू शकता आता केशरची बाग तुम्हाला दाखवतो कशी बाग आहे केशरची. ही बघा केशरची बाग पूर्ण आहे केशर. हे पूर्ण केशरच बघू शकता. आत्ताशी फुलं आल्यात केशरची बघा. मध्ये बसणार आहे. हे किधर आहे लोकेशन किधर काय लोकेशन किधर काय इकडे बघा आता आम्ही बोटीत बसलेले आहे. अर्धी फॅमिली आमची इकडे लय मजा येते. बघू शकता. इकडे पण आहेत अर्धी अर्धे इकडे आहेत अर्धे इकडे अर्धे इकडे आहेत. ही आमची गँग घाबरतेच आहेत. हात दाखवीत आहेत पण ते काय नाराज आहेत थोडेफार. बघू शकता काय प्रॉब्लेम झाले आता त्यांनाच माहिती. बघू तिकडे बघ ना तिकडे हे बघा व्ह्यू बघा. आमचा पावलं माशात दिसत नाही. मासा झाला भुसा घेऊन आलेलो होतो आम्ही पण ते काय मासा. अर्धी गँग तिकडे समुद्रामध्ये द्राक्षवाला आले. मास नाही द्राक्ष बघा 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 काही समुद्रामध्ये काय काय भेटतो. हा समुद्र इतका मोठा समुद्र. पैसा बोलो ज्यादा ही नहीं कमाएगा. जो सामने जो बोट आप देख रहे ना ये भी आपका पहला पॉइंट है. ये आपका पहला पॉइंट है. ओके ओके. इसका नाम है बैजिंग बोट यानी कि स्विमिंग बोट. जहाँ पे होता है वाटर एक्टिविटी जैसे कि वाटर सर्फिंग, वाटर स्केटिंग, मोटर बोट राइड, सोफा राइड और जेट स्की वगैरह. अगर आपको कुछ करना है तो आप यहाँ पे रुक सकते हैं, कर सकते हैं. फिर हम रोकेगा. नहीं रुकना नहीं है. हमारा फर्ज बताना है. बराबर है. आपकी मर्जी है. बराबर. आप रुको न रुको आपके ऊपर है. इथं जायचे ना
हो त्यात जायची काय सांगलं तुला एक तो ये आता है स्विमिंग पूल, दूसरा आएगा मार्केट। मार्केट में सकल वकल करना होगा, वहाँ पे आप ऊपर चढ़ सकते हैं। किधर है मार्केट भैया? और अगर आपको पता है कि चलेगा बताइए। नहीं जोड़ेगा। कहाँ से आप लोग? मुंबई। काय सांगितले त्यांचे मुंबई काय सांगलं तुला ते लवकर करा दुसरं करायची नाही त्यांनी सांगलंय दुसरं पॉईंट करायचे इथं जास्त टाइमपास नका करू असं सांगलंय एक तासाचं टायमिंग आहे ना आपल्याला याच्यात. एक तास बसायचंच आहे. आता हे असे गोल फिरून नाही आपला अर्धा वेळा कोलकवाडी कानापाली आता फिरविल ना कोलकेवाडीत फिरविल ना भरले नेऊ दे कुठं आपल्या कोलकेवाडीतल्या आपल्या गालवाडीतल्या वाईट टाकवाडी सगळ्या वाड्या इलो नको पलटी होईल टांगा पलटे घोडा फरार होईल अरे पलटी त्यांच्या अंगोल्याच होतील पलटी लवकर नाही बनवल्या भारी पण दोन्ही बोट दोन बोट या झाल्या तर यावं काय होती टांगा पलटी चला या पलवाडे मी पलवाडा मस्त टाकलंय ना बागेत काढायला घेतलं त्याने आता आमची बॅटरी लो होईल 1% चार्जिंग राहिली पण काहीच ब्लॉक काही पाण्यामध्ये मार्केट यायचं आपल्या इथं आहे आपल्या गावात पण दुकान आहे इथं पाण्यात दुकान आहेत बघा हे बघा होते काय वाघ आहे चांबडी करतोय पाट्यावर भेटतात बघ टॉपसा तर त्या समोरच्या तंड्याची दुकान आहे तिथं बरोबर दाखवते. कोणचा रथ कोणचा चाललाय आपल्याच कसं वाटतं तुला कसं वाटतंय ते सांग तरी पण कसं छान तुला?